आतापर्यंत या पाठातील समृक्त पाठातील आपण 2 प्रमेय पाहिलेत आणि 2 प्रमेयाचे व्यत्यास पाहिले. ठीक आहे ना. पहिला प्रमेय पाहिला आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आठवते का? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमेय काय होतं की जर एखाद्या त्रिकोणात एका बाजूला कोणीही एका बाजूला जर एखादी रेषा समांतर असेल, मग तुम्ही या बाजूला अशी रेषा घ्या समांतर, ठीक आहे ना. तर ती समांतर रेषा काय होते, या दोन बाजू ज्या आहेत त्रिकोणाच्या यांना या दोन भिन्न बिंदूत छेदते है ना. जर एका बाजूला त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा समांतर असेल तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, असं प्रमेय होतं. समजा उदाहरण घेतलं आपण इथं, जर का एबीसी हा त्रिकोण घेतला आणि या त्रिकोणात बीसी या बाजूला रेषा एल समांतर घेतली, जर त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर घेतली बीसी ला, तर रेषा एल समांतर बीसी ला आणि जर पी आणि क्यू या दोन भिन्न बिंदूत ती रेषा एसी आणि एबी ला छेदत असेल, म्हणजे एसी वर एक पॉइंट घेतला पी जो की रेषा एल वर आहे आणि एबी बाजूवर पण एक बिंदू घेतला जो की क्यू जो की रेषा एल वर आहे. जर असं असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं काय म्हणणं होतं की ती रेषा त्या दोन बाजूंना समान प्रमाणात किंवा एकाच प्रमाणात विभागते, म्हणजेच एपी छेद पीसी आणि एक्यू छेद क्यूबी हे प्रमाण सारखे येतात, एकच प्रमाणात विभागते असं होतं. आठवते तुम्हाला? ह्याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणून, तुम्ही पाहते. ठीक आहे ना. आता या प्रमेयाचा जर का व्यत्यास काढतो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा जर का व्यत्यास पाहतो, तर व्यत्यासात काय बदल होते? फक्त हे जर तरचा बदल होते बस. जर त्रिकोण एबीसी मध्ये जर अशा प्रकारे दोन बाजूचं प्रमाण सारखं येत असेल, दोन बाजूंच्या गुणोत्तराचं प्रमाण असं जर का सारखं येत असेल, तर त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल ही तिसऱ्या बाजूला ज्या दोन बाजूच्या गुणोत्तर समान येतात ती सोडून जी त्रिकोणाची तिसरी बाजू आहे त्या बाजूला रेषा एल समांतर असते. समजलं का? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उलट म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात सांगितलं होतं की जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा समांतर असेल आणि ती समांतर असणारी रेषा ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू ज्या उरल्यात त्या दोन बाजूंना दोन वेगळ्या वेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल, तर ती रेषा कशी छेदते? त्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता त्याचा व्यत्यास, जर एखाद्या त्रिकोणात एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान किंवा एकाच प्रमाणात विभागत असेल, तर ती रेषा त्रिकोणाच्या तिसरी बाजू जी असेल त्या बाजूला समांतर असते. जर त्रिकोणात एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान प्रमाणात विभागत असेल, तर मग त्या त्रिकोणात ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. समजलं? असा आहे व्यत्यास, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. आता मी तुम्हाला असा एखादा त्रिकोण दिला, त्याच्यामध्ये अशी एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदताना दाखवली आणि ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला समांतर असेल. मी आता तुम्हाला असं सांगितलं की त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल ही बाजू बीसी ला समांतर आहे, तर तुम्हाला काय सुचायला पाहिजे ताबडतोब की सर जर रेषा एल बाजू बीसी ला समांतर असेल तर आम्ही सांगतो तुम्हाला की ती रेषा एसी आणि
ए बी या त्रिकोणाच्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे आम्हाला माहित झालं की एपी आणि पीसीचा छेद हा ए क्यू आणि क्यूबीच्या छेदा एवढा येते. हे कशावरून म्हणतो आपण? हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार म्हणू शकतो. समजलं? आता दुसरा प्रश्न, जर मी तुम्हाला असं म्हणलं की या त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल अशी आहे की जी बाजू एसी बाजू एबी ला एकाच प्रमाणात विभागते, तर तुम्हाला काय सुचायला पाहिजे सर? तर मग आम्ही सांगतो तुम्हाला की रेषा एल ही बाजू बीसी ला समांतर आहे. हे कशावरून सुचलं तुम्हाला? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. समजलं? ठीक आहे. ते होतं कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय. काय होतं कोन दुभाजकाचे प्रमेय? आठवते? प्रमेयाचं म्हणणं काय होतं की त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाचा कोन दुभाजक, कोणाचा कोन दुभाजक म्हणलं की काय? जसं की समजा ह्या कोनाचे सारखे दोन भाग करणारी रेषा कोणती निघली? ही हा किरण काढला मी याच्यातून. या किरणामुळे एकाच कोनाचे सारखे दोन भाग झाले, त्याच्यावर सारख्या खुणा केल्यात मी, म्हणजे ते दोन कोन एकरूप येतात, सारखे येतात, म्हणजे एकाच कोनाचे दोन भाग झाले. तर हा जो किरण आहे, जो की कोन दुभाजक आहे, हा या कोनासमोरच्या बाजूला ज्या प्रमाणात विभागते ते प्रमाण किती असेल? म्हणजे या बाजूचं गुणोत्तर जर का घेतलं तर ते किती असते? ते या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढं येते किंवा असते. असं कोन दुभाजकाचं प्रमेय होतं. म्हणजे जर याचं नाव घेऊ आपण, समजा या त्रिकोणाचं नाव घेऊ आपण एबीसी मध्ये. जर त्रिकोण एबीसी मध्ये कोन दुभाजकाच्या प्रमेयाचं काय म्हणणं होतं ते सांगा. जर त्रिकोण एबीसी मध्ये समजा इकडे डी पॉइंट घेऊ, किरण सीडी हा कोन सी चा दुभाजक असेल, जर सीडी हा कोन एसीबी चा दुभाजक असेल, तर कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार मला काय लिहिता येते की या कोनासमोरील बाजूचा म्हणजे एडी आणि डीबीचं जर का मी गुणोत्तर घेतलं तर ते किती येते? ते या उरलेल्या दोन बाजूच्या त्रिकोणाच्या ज्या दोन बाजू उरल्यात, इथं दुभागल्या गेली, दुभागल्या म्हणजे इथं विभागल्या गेली एबी, मग उरल्या कोणत्या दोन बाजू? ह्या. म्हणजे हा या दोन सेगमेंटचं किंवा या दोन सेक्शनचं किंवा या दोन तुकड्याचा भागाकार घेतला, म्हणजे गुणोत्तर घेतलं, तर ते गुणोत्तर हे या उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढे येते, म्हणजेच एसी आणि सीबीच्या गुणोत्तरा एवढे येते. असं कोन दुभाजकाचं प्रमेय होतं. कोन दुभाजकामुळे कोनासमोरील बाजूचं जे प्रमाण येते, कोनासमोरील बाजूचं प्रमाण हे, कोनासमोरील बाजूचं गुणोत्तर हे उरलेल्या दोन बाजूच्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढं येते. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला काय समजायला पाहिजे की जर मी तुम्हाला म्हणलं की या त्रिकोणात एक सीडी हे कोन सी चा दुभाजक आहे, तर तुम्ही काय सांगणार की सर कोन सी च्या समोरची जी बाजू असेल तिचा जो गुणोत्तर घेतलं, तिचं जर का गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर किंवा त्याचं प्रमाण जर का घेतलं तर ते उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढे, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढे. समजलं? आता याचा व्यत्यासाचं काय म्हणणं असेल तर याला उलट करायचं. म्हणजे जर त्रिकोण एबीसी मध्ये असं होत असेल की या दोन बाजूचं गुणोत्तर हे या दोन सेगमेंटच्या गुणोत्तरा एवढं येत असेल, या दोघांचा रेशो हे या दोघांच्या रेशो एवढा जर काय येत असेल, तर मला काय म्हणता येते की त्रिकोण एबीसी मध्ये किरण सीडी हा कोन सी चा दुभाजक असेल. समजायला का? जर मी तुम्हाला म्हणलं की एका त्रिकोणात या दोन बाजूचा गुणोत्तर हे या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढं येते, किंवा याचा रेशो हे या दोघांच्या रेशो एवढा येते,
असं जर मी म्हटलं तर तुम्हाला सुचायला पाहिजे की सर याचा अर्थ हा कोण दुभागला गेलाय आणि हा किरण या कोणाचा दुभाजक आहे. समजायला? तुम्हाला आकृतीत असं जरी दिसलं कुठं, नावं पण न देता आणि हे अशी खुणा पण मारून न देता जर तुम्हाला असं आकृतीत कुठं दिसलं की एका कोणाच्याच दोन कोणावर सारख्या खुणा दिसल्या, तर तुम्हाला समजायला पाहिजे की इथे कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास किंवा कोन दुभाजकाचं प्रमेय वापरले, कारण इथे दोन टिंब दाखवले एकाच याचे है ना, एकाच टाईपचे खून दोन कोणावर दाखवली, याचा अर्थ हा किरण या कोणाचा कोन दुभाजक आहे. आणि मग तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की सर हे जर का कोन दुभाजक आहे असं दिलेलं आहे, तर मला समजते की याचा रेशो आणि याचा रेशो सेम आहे. समजलं? आता ह्याच्यावर करायचं आपल्याला गणित. प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 मध्ये भरपूर गणित या दोन्ही प्रमेयावर पण आहेत आणि प्रमेयाच्या व्यत्यासावर पण आहेत. ठीक आहे ना? तुम्हाला ते सुचलं पाहिजे की ह्याच्यात या गणित दिलेल्या गणिताला पाहून कोणत्या प्रमेयावर किंवा कोणत्या प्रमेयाच्या व्यत्यासावर ते गणित आहे हे तुम्हाला सुचलं पाहिजे. ठीक आहे ना?